श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. सावधान, येणारा हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक असा भयानक चमत्कार घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक अशी बातमी येऊन धडकणार आहे जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पण थांबा, हा केवळ भाग्याचा उदय नाही, तर नियतीने तुमच्या समोर एक अतिशय कठीण अट ठेवली आहे. एका बाजूला अफाट यशाची कवाडं उघडणार असतानाच दुसरीकडे तुमच्या काळजाच्या सर्वात जवळ असलेल्या एका व्यक्तीचा तुम्हाला कायमचा निरोप घ्यावा लागणार आहे. हा बदल इतका वेगवान आणि धक्कादायक असेल की तुम्हाला नेमका काय निर्णय घ्यावा हे समजणार नाही. जर तुम्ही ही संधी ओळखली नाही किंवा त्या नात्यात अडकून राहिलात तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठा राजयोग तुमच्या हातून निसटून जाईल. कोणती आहे ती गुड न्यूज जे आठवड्यात तुमचे नशीब पालटणार आणि कोणतं आहे ते नातं ज्याला निरोप दिल्याशिवाय तुमची प्रगती शक्य नाही? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा केवळ योगायोग नाही, तर हा तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा खेळ आहे. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडणार आहे जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा असेल. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या सुखाचा आणि संधीच्या प्रतीक्षेत होता, ती मोठी गुड न्यूज आता तुमच्या दारावर येऊन धडकणार आहे. हे केवळ नशिबाचे फळ नसून तुमच्या कष्टाला मिळालेली एक दैवी पावती असेल. ही बातमी ऐकल्यावर तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही आणि तुमच्या शत्रूंनाही हे पाहून घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. इतका हा मोठा बदल असणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत आता तुमच्यावर नशिबाची अफाट कृपा होणार आहे. जिथे आतापर्यंत तुम्हाला केवळ नकार आणि अपमान सहन करावा लागला, तिथेच आता सन्मानाने तुमची वर्णी लागणार आहे. कदाचित एखादी मोठी सरकारी नोकरी, व्यवसायातील स्वप्नवत वाटणारी मोठी डील किंवा परदेशात जाण्याची संधी तुमच्या समोर अचानक चालून येईल. ही संधी इतकी अकल्पित असेल की सुरुवातीला तुम्हाला हा एखादा सुंदर भास वाटेल, पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचे नशीब खऱ्या अर्थाने पालटायला सुरुवात होणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, यशाच्या या शिखराकडे झेप घेत असतानाच आता एका अशा कडू सत्याचा सामना करण्याची वेळ आली आहे जे तुमच्या काळजाला घरे पाडेल. एका बाजूला आनंदाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला तुमच्या अत्यंत जवळच्या आणि ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं अशा एका नात्याला आता पूर्णविराम द्यावा लागणार आहे. हे नातं तोडताना होणाऱ्या वेदना असह्य असतील, पण हे समजून घ्या की काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ एक विशिष्ट प्रवासासाठी आलेले असतात. त्याचं कार्य संपलं की त्यांना निरोप देणं हीच नियतीची अट असते. मीन राशीच्या जातकांनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास टाकला होता आणि जिला तुमच्या आयुष्याचा आधार मानलं होतं, तीच व्यक्ती आता तुमच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरताना दिसेल. सततचे गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तीची बदललेली विषारी वागणूक तुम्हाला हे जाणवून देईल की हे नातं आता प्रेमाचं उरलं नसून फक्त एक ओझं बनलं आहे. ही व्यक्ती तुमच्या भावनाचा खेळ करत असेल तर अशा नात्यातून बाहेर पडणं हे तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता अनिवार्य झालं आहे. मीन राशीच्या जातकांनो, हा भावनिक विलग होण्याचा काळ तुम्हाला आतून पूर्णपणे हादरून टाकेल, यात शंकाच नाही. रात्रीची झोप उडेल आणि सतत त्याच व्यक्तीचे विचार तुम्हाला अस्वस्थ करतील. पण हे लक्षात ठेवा, झाडाची जुनी आणि वाळलेली पानं गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. या नात्याचा अंत म्हणजे तुमच्या आयुष्याचा अंत नसून एका नवीन आणि खऱ्या नात्याची ही नांदी आहे. हे नातं सोडण्याचा निर्णय घेणं ही तुमची कमजोरी नसून स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि यशासाठी तुम्ही उचललेलं सर्वात मोठं धाडसी पाऊल ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या मनामध्ये एक प्रचंड मोठे काहूर माजणार आहे, ज्याला आपण अंतर्मनाने युद्ध म्हणू शकतो. एकीकडे यशाची ओढ असेल तर दुसरीकडे जुन्या नात्याच्या आठवणी आणि तो भावनिक ओलावा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल. नात्याला महत्त्व देऊ की करिअरला, या प्रश्नामुळे तुमची रात्रीची झोप उडेल. पण लक्षात ठेवा, मीन राशीचे लोक मुळातच संवेदनशील असले तरी हा संघर्ष तुम्हाला
तुम्हाला भविष्यासाठी अधिक कणखर बनवण्यासाठी आला आहे. मीन राशीच्या जातकांनो, हा काळ तुमची खरी ओळख करून देणारा ठरेल. जेव्हा तुम्ही एकाकी पडल्यासारखे वाटाल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीची जाणीव होईल. तुम्ही कितीही हळवे असलात तरी परिस्थिती तुम्हाला आता कठोर निर्णय घ्यायला भाग पाडेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा ही एक निसर्गाची साफसफाई आहे हे समजून घेण्याची गरज आहे. या मानसिक युद्धातून बाहेर पडताना तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून जगासमोर याल हे निश्चित आहे. मीन राशीच्या जातकांनो, जरी तुम्ही भावनिकदृष्ट्या खचलेले असलात तरी तुमची आर्थिक बाजू मात्र या आठवड्यात प्रचंड मजबूत होणार आहे. कुबेराची दृष्टी आता तुमच्यावर पडली असून तुमच्या आर्थिक जीवनात एक मोठी क्रांती होणार आहे. तुमची रखडलेली कामं आता मार्गी लागतील आणि अडकलेला पैसा अचानक तुमच्या हातात येईल. हा केवळ धनलाभ नसेल तर तुमच्या कष्टाचं फळ असेल. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षापेक्षा जास्त नफा मिळण्याचे योग असून तुमची आर्थिक चणचण आता कायमची संपणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, करिअरच्या क्षेत्रात आता तुमच्या नावाखाली चर्चा होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला अशा जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमची पत आणि प्रतिष्ठा समाजात वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची विशेष दखल घेतील आणि तुमची पदोन्नती किंवा मोठी पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात असणाऱ्या लोकांसाठी ही वेळ सुवर्ण काळ ठरणार आहे. एखादी नवीन भागीदारी किंवा मोठी डील तुमच्या व्यवसायाला एका रात्री शून्यातून शिखरावर घेऊन जाईल. मीन राशीच्या जातकांनो, तुमची ही आर्थिक प्रगती पाहून तुमचे विरोधकही थक्क होतील. पण याच वेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. पैसा पैसा आणि यश येत असताना तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या हेतूवर बारीक लक्ष ठेवा. काही लोक केवळ तुमच्या यशाचा फायदा घेण्यासाठी तुमच्या जवळ येतील. हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिर करणार असला तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुमची ही श्रीमंतीच तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सर्व संकटापासून वाचवणार तुमचं सर्वात मोठं सुरक्षा कवच ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे एका नवीन आणि तेजस्वी सुरुवातीची. जीवनातील जुना आणि वेदनादायक अध्याय संपवून तुम्ही आता एका अशा वळणावर उभे आहात जिथे फक्त सुख, शांती आणि समृद्धी तुमची वाट पाहत आहे. हे नातं तुटलं त्या रिकाम्या झालेल्या जागेत आता अशा नवीन संधी येतील ज्या तुमची खरी किंमत ओळखतील. निसर्ग जेव्हा तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेतो तेव्हा त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ काहीतरी देण्यासाठी तो जागा बनवत असतो. त्यामुळे नव्या सुरुवातीचे आनंदाचे स्वागत करा. मीन राशीच्या जातकांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे भूतकाळातील जखमा उकरून काढू नका. समोर दिसणाऱ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. तुमचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की आज ज्या वेदना तुम्ही सोसत आहात त्या काही दिवसांनी तुम्हाला खूप लहान वाटतील. नियती आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. फक्त धैर्याने पहिलं पाऊल उचला, कारण आता खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाला सुरुवात झाली आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील या मोठ्या बदलाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारे अचूक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या संकटाची आणि संधीची पूर्वकल्पना मिळेल आणि ते सावध होतील. अशाच प्रकारे रहस्यमय आणि तुमच्या नशिबाचे गुपित सांगणारे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यामुळे भविष्यात येणारा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. लक्षात ठेवा, तुमची एक योग्य कृती तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. भेटूया पुढच्या एका अशाच उत्कंठावर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.